नगर जिल्ह्याचे किसान सभेचे नेते डॉक्टर बाळासाहेब, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लाले, शांताराम वाळू, आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सहसचिव कॉम्रेड सुभाष लाडे, आमचे राष्ट्रीय कौन्सिलचे किसान सभेचे सहकारी कॉम्रेड बंसी सातपुते, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या परिसंवादासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू, सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. दीर्घकाळ साधू झालेले सगळे प्रश्न एकदम उभारून आल्यासारखे वाटतात. पण गेले अनेक वर्ष विशेषतः जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेपासून या देशामध्ये कधी नव्हते ते शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र एवढं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आणि ते थांबायचं नाव घेत. अशा काळामध्ये एक घटना घडली होती की या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि डाव्या पक्षांचे 61 खासदार निवडणुकीला निवडून आले. तेव्हा डाव्या पक्षांसह सरकार करावं अशा पद्धतीची चर्चा वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये होती. पण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम अशा पद्धतीनं बनवून आम्हाला मंत्रीपद नको परंतु हे करा असं म्हणून काँग्रेसला पाठिंबा त्या काळामध्ये युपीए सरकारला त्यावेळेला साधारणपणे मिळालेला डाव्या पक्षाने दिला आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थाने कॉमन मिनिमम प्रोग्रामचा एक भाग म्हणून स्वामीनाथन आयोगाची निर्मिती झालेली आहे. सांगितलं त्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या सुरू होत्या आणि या कशा रोखता येतील, कशामुळे या होत आहेत या पार्श्वभूमीवर साधारणपणे एक अभ्यास एक आयोग तयार करण्यामध्ये आला आणि या आयोगाच्या मधून साधारणपणे बऱ्यापैकी अभ्यास या देशातल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्नांचा झाला. हा ज्या वेळेला 5-6% साधारणपणे वेगवेगळ्या शिफारशींचा अहवाल देण्यामध्ये आला तेव्हा अहवालासोबत साधारणपणे स्वामीनाथननी जे काही पत्र लिहिले होते त्या पत्रामध्ये त्यांनी 2 व्यक्तींची नावं घेऊन नोट केलेलं आहे. पहिले सांगितलेलं आहे किंवा महात्मा गांधी असं म्हणतात की जे भुकेले असतात त्यांना भाकरी हाच देव असतात. भुकेल्यांच्या समोर भाकरी हाच देव आहे. आणि दुसरं एक साधारणपणे सांगितलं की अहवालाची अंमलबजावणी जर करायची असेल की करणं किती गरजेचं आहे याच्याबद्दल जवाहरलाल नेहरूंचं एक कोटेशन त्यांनी दिलं आणि ते म्हणतात की या देशामध्ये जेवढी काही साधारणपणे क्षेत्र आहेत त्यांच्यापेक्षा इतर कुणालाही साधारणपणे वाट बघायला लावली तर चालेल पण शेती क्षेत्र वाट पाहू शकत नाही विकासासाठी. अशी 2 कोटेशन घेऊन 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या सर्व शिफारसी ज्या आहेत त्यांनी केलेल्या त्याचा समावेश करणं किती आवश्यक आहे याच्याबद्दलचं सविस्तर पत्र त्यांनी त्या काळामध्ये काय केलं. त्यांनी संपूर्ण अहवालामध्ये या गोष्टी जरा नीटरीतीने आपण लक्षात घेतल्या पाहिजे की या सगळ्या ज्या काही आत्महत्या होत आहेत त्याची प्रमुख कारणं त्यांनी शोधताना अनेक गोष्टी साधारणपणे त्यांनी अभ्यास केला आणि त्यामध्ये या देशातल्या शेती सुधारणांच्या संदर्भात साधारणपणे त्यांनी अभ्यास केला. जमीन सुधारणा जी आहे त्याचा अभ्यास केला. या देशातल्या पाणी पुरवठ्याची जी सिस्टीम आहे त्या सर्व सिस्टीमचा त्यांनी अभ्यास केला. प्रत्यक्ष उपलब्ध पाणी जमिनीवरचं जमिनी खालचं या सगळ्याच्या संदर्भातले जे जे काही रिपोर्ट्स
रिपोर्ट्स आहेत ते सगळे रिपोर्ट्स त्यांनी बघितले. या देशातल्या शेतकऱ्यांची कर्ज यंत्रणा जी आहे, शेतकरी जे काही साधारणपणे कर्ज घेतात आणि ती या सगळ्याचा त्यांनी नीटनीतीने अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये सरकारी बँका असतील, सहकारी बँका असतील, मायक्रो फायनान्स असेल किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीच्या साधारणपणे खाजगी पातळीवरची जी काही साधारणपणे कर्ज असतील, या सगळ्यांचा अभ्यास आणि त्याचे परिणाम याचा त्यांनी नीटनीतीने अभ्यास केला. शिवाय हा शेती म्हणजे काय नेमकं आहे? केवळ ज्याच्या नावावर सातबाराचा एक तुकडा आहे म्हणून त्याला शेतकरी म्हणायचं का? याचा सुद्धा त्यांनी नीटनीतीने विचार करून त्यांनी त्याच्याबद्दल सुद्धा आपलं मत या अहवालामध्ये नोंद केलेलं आहे. अशाच पद्धतीने साधारणपणे आजपर्यंत शेतकऱ्याला कोणत्या सुरक्षितता मिळाल्या, आजपर्यंत साधारणपणे ज्या काही पंचवार्षिक योजना झाल्या, या सर्व पंचवार्षिक योजनेच्या मध्ये शेतकऱ्याचं जे काही ज्याला आपण ग्रीन रिव्होल्युशन अशा पद्धतीने म्हणतो, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काय सहभाग होता, काय प्रयत्न झाले आणि त्याचे काय परिणाम दुष्परिणाम, या सगळ्यांचा विचार त्यांनी या अहवालामध्ये साधारणपणे नमूद केला आहे. अशा बऱ्याच गोष्टी साधारणपणे त्यांनी अभ्यास करून 268 पानं साधारणपणे या संदर्भात त्यांनी खर्च घातलेली आहे आणि त्या सगळ्या अहवालाचा सकट काही शिफारशी साधारणपणे त्यांनी सरकारला सादर केलेल्या आहे. हा सगळा अभ्यास की साधारणपणे एका व्याख्यानामध्ये आपल्यासमोर मांडणं शक्य होणार, पण यातल्या काही प्रमुख ज्या काही गोष्टी आहेत, दुष्परिणाम त्यांनी या सगळ्या आजपर्यंत चालत आलेल्या वाटचालीमधून जे काही तयार झालेले आहेत त्याचं नंबर 1 टोक त्यांनी आत्महत्या अशा पद्धतीने सांगितलं. शेतकरी आत्महत्या करतोय, आत्महत्या करणाऱ्या लोकांचा सुद्धा त्यांनी नीटनीतीने अभ्यास केला आणि अभ्यास करून असं लक्षात आलं की फार मोठ्या पद्धतीचं कर्ज आहे म्हणून मोठा शेतकरी आत्महत्या करायला निघाल्या वगैरे अशी परिस्थिती नाही आहे. अगदी छोटे छोटे 20,000, 25,000, 50,000 पर्यंत साधारणपणे ज्यांच्यावर कर्ज आहे अशा मंडळींच्या आत्महत्या ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला त्याची सामाजिक कारण सुद्धा शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि एक निश्चितपणाने साधारणपणे त्यांनी सांगितलं की शेतकरी हा प्रामाणिक माणूस आहे आणि केवळ साधारणपणे सामाजिक जी काही रचना आहे आणि गावगाड्यामध्ये गुंतलेला शेतकरी, सरंजामशाही व्यवस्थेमध्ये गुंतलेला शेतकरी आणि त्याच्या साधारणपणे नात्या होत्याच्या आणि वेगवेगळ्या सगळ्या संबंधांचा विचार केल्यानंतर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सुद्धा त्याला सामाजिक जबाबदारीचं भान असल्यामुळं आणि पद आणि प्रतिष्ठा त्याच्या साधारणपणे आडवी असते, याही गोष्टीचा उल्लेख निश्चितपणाने त्यांनी केलेला. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात एकत्रित रीतीने त्यांनी 16-17 अशा पद्धतीच्या शिफारसी या अहवालाच्या मधून साधारणपणे गेलेल्या आहेत. त्यातल्या एक शिफारशीच्या अनुषंगाने मला किती वेळ मिळणार आहे माहित नाही, पण एक शिफारशीच्या अनुषंगाने आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातल्या सुद्धा सगळ्याच्या सगळ्या शिफारशी म्हणून न करता त्यातला एक पद्धतशीर रीतीने साधारणपणे शेती सुधारण्याच्या बद्दल काय म्हटलं त्यांनी, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काय म्हटलं त्यांनी, कर्जाच्या बद्दल काय म्हटलं, अशा पद्धतीने साधारणपणे आपण विचार केला तर वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा एक बरं ठरलं असं मला वाटतं. सगळ्यात पहिली महत्वाची अशी आहे की या देशामध्ये जमीन सुधारणा या अनुषंगाने बऱ्यापैकी साधारणपणे काम महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेलं आहे. तसं अनेक जिथं जिथं डावी सरकार आलेली आहे त्या सरकारने सुद्धा जमीन जी काही एक्सेस जमीन आहे ती जमीन साधारणपणे ज्यांच्याकडे लँडलेस आहे, ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना वाटण्याचं काम बऱ्या अर्थाने साधारणपणे झाले. आता या जमीन याच्यामध्ये अजून सुद्धा साधारणपणे कितीतरी जमीन सरकारी मालकीची, जाहिरांच्या मालकीची आणि वेगवेगळ्या पातळीवरच्या संदर्भातली जी काही जमीन शिल्लक आहे ती खऱ्या अर्थानं लँडलेस लोकांच्या बरोबर कशा पद्धतीने वाटायला पाहिजे याच्याबद्दलचं चांगलं एक मार्गदर्शन या अहवालामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की जर या पद्धतीच्या केवळ जमीन वाटपाची नाही तर जमीन वाटपानंतर ती कसण्यासाठी साधारणपणे शासनाच्या मार्फत जे काही प्रयत्न साधारणपणे वेगवेगळ्या याच्यामधून झालेले आहेत
की मग त्याला त्याचा अर्थपुरवठा असेल किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर त्याला लागणारं साधारणपणे म्हणजे पाणी पुरवठा असेल या संदर्भात सुद्धा शासनाच्या पुढाकाराने त्याच्यासाठी जो भाग घ्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये किती मोठ्या पद्धतीची उदासीनता आहे हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हणजे नमूद केले. आणि म्हणून शेती सुधारणेच्या संदर्भात त्यांनी जे काही शिफारशीच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे की जी एक्सेस जमीन आहे ती पुन्हा हा प्रश्न आहे अजून आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या समोर हे त्यांनी त्याच्यामध्ये नीट रीतीने सांगितलेलं आहे. आणि दुसरं साधारणपणे की ती कसल्या योग्य करण्याच्या दृष्टिकोनातून जो काही प्रयत्न शासकीय पातळीवर करायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीच्या औदार्य दाखवणारी जी राज्य शासनाची धोरणं आहे या धोरणांच्या मध्ये मोठ्या पद्धतीने बदल झाले पाहिजेत ही एक सगळ्यात मोठी साधारणपणे पहिल्यांदा शेती सुधारण्याच्या अनुषंगाने त्यांनी गोष्ट सांगितली. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितली की सगळं मी का करत हे सगळं जे काही करण्याचा उद्देश जो आहे तो उद्देश त्यांनी या शेती सुधारण्याच्या अनुषंगाने सांगितलं किंवा अन्न सुरक्षा या देशामध्ये असली पाहिजे. पुढच्या 50 वर्षाचा विचार केल्यानंतर सुद्धा साधारणपणे आज जे काही आपण पिकवतो ते संपूर्ण देशाच्या भुकेची गरज अन्नाची गरज जी आहे ती गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला करायचं असेल तर अन्न सुरक्षेचा विचार गंभीरपणानं केला पाहिजे. आणि अन्न सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की सध्या ज्या जमिनीवर पीक आहे म्हणजे शेतीयोग्य जमीन जी आहे ती जमीन मोठ्या प्रमाणामध्ये विकसितीकरणासाठी वापरली जायला लागलेली आहे. हे या देशातलं सगळ्यात मोठं विषम अशा पद्धतीचं चित्र आहे, विसंगत आहे. अन्न सुरक्षेच्या बाजूने एका बाजूला तुम्ही बोलता आणि दुसऱ्या बाजूला ज्या जमिनीवर पीक होतं ज्या जमिनीवर अन्नधान्य पिकतं ती जमीन तुम्ही बिगर शेती करण्यासाठी वापरली जात आहे. मग ती विकासाच्या नावावर असेल किंवा वेगवेगळ्या कारणाच्या संदर्भातल्या जे गोष्टी असतील राहायच्या घराच्या पासून ते रस्त्यापासून ते रेल्वेपासून ते विमानतळापासून ते MIDC साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या ज्या काही जमिनी असतील त्याच्याबद्दलची असेल. परंतु ही जी काही जमीन आहे ही बिगर शेती करण्यासाठी वापरली जायला लागलेली आहे आणि दरवर्षी लाखो शेतकरी हे पूर्णपणानं सातबाऱ्याच्या उत्पादनातून कमी होत आहेत हे एका बाजूला दिसते. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरं चित्र मांडलं आणि ते चित्र मांडणं कशा पद्धतीचं होतं की एका बाजूला छोटे छोटे शेतकरी जे आहेत हे शेतकरी संपूर्णपणाने शेतीवर राहायला तयार नाही आहेत. हे आपलं अन्नधान्य स्वतः पिकून खातायत ही वस्तुस्थिती जरी असली तरी शेती परवडत नाही. आणि याच्यावर साधारणपणे जो काही रोजगार उपलब्ध होता हा रोजगार पूर्णपणानं संपत झालेला आहे. आणि म्हणून गुरढोरं जमीन जुमला आणि सर्व प्रकारचे साधारणपणे गावातले संबंध जोडून ग्रामीण भागातली जनता पूर्णपणानं ती छोटी छोटी जमीन जी आहे ती कुणाला तरी विकताय. हे दुसऱ्या बाजूला विकासाच्या कामासाठी शासकीय पातळीवर जमीन काढून घेणं हा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु या जमिनीवर माझा भागतच नाही आहे. रोजो माझी मुलं बाळ वगैरेंचं शिक्षण आणि रोजगार या अनुषंगाने साधारणपणे याच्यावर माझं काही गुजराट होत नाही अशी भावना शेतकऱ्यांच्या मध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून लाखो शेतकरी साधारणपणे दरवर्षी 60-12च्या उतारावरून कमी होत आहेत. हे एक वास्तव खऱ्या अर्थानं स्वामीनाथन यांनी त्यांच्या आयोगाच्या मार्फत साधारणपणे उलाढलं. आणि म्हणून अन्न सुरक्षेचा प्रश्न या अँगलनी साधारणपणे जमीन अधिग्रहण नावाची जी काही गोष्ट आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे बिगर शेती कारणाने होती आहे. हे एक वास्तव खऱ्या अर्थाने यांनी पुढे आणलेला आहे स्वामीनाथन. आणि म्हणून अन्न सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि अन्न सुरक्षेच्या प्रश्नासाठी साधारणपणे जर करायचं झालं तर पहिल्यांदा साधारणपणे शेतकऱ्यांच्या मध्ये अशा पद्धतीचा आत्मविश्वास जागा करावा लागेल की मी जे काही साधारणपणे पिकवतोय त्याला खऱ्या अर्थानं माझं भागू शकतं. मी किती जरी छोटा असतो तरी सुद्धा सरकार मला उघड्यावर टाकत नाही अशा पद्धतीची भावना जर शेतकऱ्यांच्या मध्ये तयार झाली नाही शेतीवरचा रोजगार जर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये टिकला नाही तर खऱ्या अर्थानं शेतकरी शेतीवर थांबणार नाही अशा पद्धतीची एक शिफारस पूर्णपणानं
केंद्र शासनाला या अहवालामधून त्यांनी केलेले आहे. आणि म्हणून अन्न सुरक्षा याच्याबरोबरच साधारणपणे शेतीमधला रोजगार आणि जमीन अधिग्रहणाच्या अनुषंगाने साधारणपणे काही मुद्दे जे काही उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये विश्वास सरकारबद्दल शासनाबद्दल विश्वास वाटला पाहिजे तर खऱ्या अर्थाने शेतीवर लोक टिकतील अशा पद्धतीची एक गोष्ट या अन्न सुरक्षेच्या माध्यमातून सरकारने पाणी हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या देशामधल्या पाण्याचं वास्तव जे आहे हे वास्तव त्यांनी पहिल्यांदा वाढलं आणि इतकं विषम अशा पद्धतीचं ते वास्तव आहे की 100% साधारणपणे काही राज्य असे आहेत की 100% पूर्णपणे सिंचनाची व्यवस्था त्या राज्यामध्ये पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने साधारणपणे पंजाब हरियाणा या पद्धतीचे आहे. काही 85% साधारणपणे आपल्या सिंचनाची व्यवस्था पूर्ण केलेली काही राज्य आहेत. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश बंगाल म्हणजे किंवा या पद्धतीची काही राज्य आहेत. मध्य प्रदेश सुद्धा त्याच्यामध्ये मेजॉरिटीने 70%च्या पुढे आहे. काही 60% आहे. पण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी साधारणपणे 17% सुद्धा जमिनीला अजून सुद्धा पाणी पुरवठा झाला नाही. हे सुद्धा वास्तव या रिपोर्टमध्ये. त्यामुळे इतकं भयानक पाण्याच्या बाबतीमध्ये विषम अशा पद्धतीचं साधारणपणे सिंचनाच्या समस्या आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि मग काय केलं पाहिजे शासनाने त्याच्याबद्दल कशा पद्धतीने साधारणपणे सिंचनाचा प्रश्न सोडवता येईल. बांधावरच खऱ्या अर्थानं पाण्याची निर्मिती करण्यासाठी म्हणून शासनाने आता अनेक राज्य सरकार त्या पार्श्वभूमीवर पाणी जमिनीमध्ये साधारणपणे झिरपण्याच्या अनेक प्रयोग योजना वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या कुवतीने करतायत त्याच्या स्वामीनाथनच्या नंतर सुद्धा. परंतु हा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे खऱ्या अर्थानं शाश्वत पद्धतीने सुटल्याशिवाय शेती कशी काय साधारणपणे ऊर्जित अवस्थेमध्ये पूर्णपणे साधारणपणे त्याच्यामध्ये सुरक्षितता निर्माण होईल. एक प्रोडक्शन ज्याला म्हणतो जे उत्पादन वाढ ज्याला आपण म्हणतो या वाढीचा उत्पादन वाढीचा पाण्याशी खूप जवळचा संबंध आहे. आणि म्हणून पाणी ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि याच्याबद्दल नेमकं बोट खऱ्या अर्थानं स्वामीनाथन कम्युनिटीच्या या शिफारशींच्या मध्ये ठेवलेला आहे. आणि प्रत्येक राज्याने साधारणपणे त्याच्याबद्दल या संदर्भातले कसे प्रोग्राम राबवले पाहिजेत याच्याबद्दल विचार करून राज्य पातळीवरचा एक अशा पद्धतीचा आयोग निर्माण केला पाहिजे की ज्याच्या मार्फत साधारणपणे या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर थोडासा विचार होतो. अनेक ठिकाणी साधारणपणे दुष्काळ पडतात, कधी महापूर येतात, कधी वेगवेगळ्या पद्धतीची संकट वादळ होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या समस्या साधारणपणे तयार होत आहेत. आणि या सगळ्या समस्या ज्या काही तयार होत आहेत त्यावेळेला आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशभरामध्ये शासन काबड जमीन वगैरे मोठ्या मोठ्या काही बाता करत असतं तर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये मिळणारी जी काही नुकसान भरपाई त्या निमित्तानं असते. एक नैसर्गिक आपत्तीच्या नंतर ती गुंठ्याला 50 रुपये सुद्धा साधारणपणे मिळत नाही अशी परिस्थिती साधारणपणे शेतकऱ्यांच्या मध्ये येते. तेव्हा त्याच्याबद्दल नेमकेपणाने बोट ठेवून त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्य पातळीवरचा असा आयोग असला पाहिजे की ज्याच्यामध्ये शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी असले पाहिजे आणि त्याच्यामधून निश्चितपणानं तिथं तुम्ही विचार करून साधारणपणे नुकसान भरपाईचा विचार केला पाहिजे आणि त्याला पुरेशी नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही भूमिका घेतली पाहिजे. की बाधित कोण या अनुषंगाने ज्यावेळेला तुम्ही चर्चा करता तेव्हा तुम्ही आजपर्यंत जो ब्लॉक आहे तो ब्लॉक साधारणपणे घटक मानता. तो हा जो ब्लॉक आहे हा घटक काढा तुम्ही आणि त्याच्याऐवजी गाव अशा पद्धतीने साधारणपणे तुम्ही विचार करा म्हणजे बाधित लोकांना खऱ्या अर्थाने मदत पोहोचायला मदत होईल वगैरे अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा याच्यामध्ये केली. महत्वाची गोष्ट जी आहे ती कर्जाच्या अनुषंगाने साधारणपणे आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्ज मग ते सरकारी असो किंवा सहकारी असो, मायक्रो फायनान्स असो किंवा काय असो, आज ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने 80% पेक्षा जास्त वाटा हा कर्ज बाजारीपणा हा आहे. आणि हा
याच्यामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे. त्यांची शिफारस या संदर्भात जी आहे की कायमस्वरूपी साधारणपणे तुम्ही 4% व्याज दराने, तात्पुरतं सांगत मी आज उद्याचं वगैरे, परंतु कायमस्वरूपी साधारणपणे शेतकऱ्याला 4% व्याज दराने कर्ज पुरवठा करणारी यंत्रणा आणि पुरेसा कर्ज पुरवठा करणारी यंत्रणा ही तुम्ही उभा केली पाहिजे. नुसतं शेती असा विचार जर करायचा तर सातबाराच्या तुकड्याचा विचार करू नका. इथं पशुपालन आहे, इथं वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे कुक्कुटपालन आहे, इथे वेगवेगळ्या शेतीवर अवलंबून संबंधित असलेले वेगवेगळ्या अशा पद्धतीचे उद्योग आहेत आणि या सगळ्या उद्योगांचा विचार तुम्हाला करायला पाहिजे. आणि गाई म्हशी आणि वेगवेगळ्या पातळीवर जसे काही गोष्टी आहेत जे शेतमजूर सुद्धा करतो, शेतीवर अवलंबून असलेली कारागीर आहेत ते सुद्धा साधारणपणे शेतीचा विचार करतात. आणि मग अशा सर्व लोकांचा विचार करायला तुम्हाला करायचा असला तर या सगळ्यांना कर्जाच्या संपूर्ण डायऱ्यामध्ये आणलं पाहिजे तुम्हाला. आणि यांना कर्ज पुरवठा पुरेसा साधारणपणे जर झाला तर गावामध्ये साधारणपणे बऱ्यापैकी वातावरण राहू शकेल आणि त्याच्या अनुषंगाने खरं म्हणजे आपल्याला जे शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान करतात. काही ठिकाणी साधारणपणे नैसर्गिक आपत्ती वगैरे ज्यावेळेला येतात तेव्हा राज्याच्या आयोगासमोर एक प्रश्न तुम्ही नेली पाहिजे आणि तिथं नेऊन कुणाला नुकसान भरपाई द्यायची, कुणाला कर्जमुक्ती द्यायची, कुणाला साधारणपणे त्याच्यामधून बाजूला करायचं आणि सरकारने कोणते वाटे उचलायचे याच्याबद्दल सुद्धा स्पष्ट मार्गदर्शन याच्यामध्ये स्वामीनाथन कमिशनच्या समोर की समजा दुष्काळ आहे तर दुष्काळग्रस्त लोकांच्या संदर्भात खरं म्हणजे त्याच्यानंतर या आयोगामध्ये थोडासा विचार केल्यानंतर केरळने तशा पद्धतीचा एकमेव राज्य आहे या देशामध्ये की केरळ त्यांनी राज्य पातळीवरचा शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी साधारणपणे नुकसान भरपाईचा विचार ते प्रत्येक वेळेला करतात. म्हणजे या वर्षी त्यांनी भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजवर साधारणपणे कर्ज उपलब्ध केले, इतर शेतकऱ्यांना 4% दराने साधारणपणे कर्ज उपलब्ध केले. अशा पद्धतीनं विचार करणारा आयोग तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही तयार करायला पाहिजे आणि मगच खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये सरकारबद्दल एक साधारणपणे आस्था तयार वगैरे या स्वरूपाची काही कर्ज पुरवण्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये गेलेल्या आहे. आपल्याकडं वस्तुस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे असं आहे खरं म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने एक नाबार्ड नावाची जी काही बँक आहे त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना 4% व्याजदराने कर्ज मिळतं. पण हे 4% व्याजदराने शेतकऱ्यांना मिळत नाही. ते 4% व्याजदराने MSC बँक म्हणजे शिखर बँक जी आहे महाराष्ट्र राज्य स्टेट कोऑपरेटिव्ह बँक त्याला देतात, ते मग ती जिल्हा बँकेला देतात, जिल्हा बँक मग ती सोसायटीला गावच्या विकास सोसायटीला देतात आणि मग शेतकऱ्यांच्या पर्यंत जाता जाता 4% ते कर्ज 12% साधारणपणे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडायला लागतं. तर ही जी गोष्ट आहे हे कशाला पाहिजे हे सगळे मधले सगळे म्हणजे एजंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तेव्हा या पद्धतीनं साधारणपणे शेतकऱ्यांना डायरेक्ट कर्ज 4% कर्ज पुरवठा झाला पाहिजे. आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली काम करणारी साधारणपणे नाबार्ड जी आहे ही जर संस्था 4% आज सुद्धा उपलब्ध आहे तर हा प्रश्न सुद्धा फार सोपा आणि सहज आहे. परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत साधारणपणे आपल्याला 4% कर्ज 12%ला घ्यायला लावून आतापर्यंत आपण ते 12%चे घेण्यात आलो. नुसतं 12%नी राहत नाही, ते सोसायटी त्याच्यावर 5% ठेवी घेते, 5% शेअर्स वर्गणी घेते आणि मग ते 12च्या ऐवजी 22% व्हायला लागतं. आणि आजपर्यंत शेती माल जो काही साधारणपणे आपण विकतो त्याच्यामधून ही 22% फेडणं आपल्याला शक्य होत नाही. आणि हा कर्जबाजारीपणा महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने साधारणपणे वाढत गेलेला आहे. आणि हा वाढत गेलेला कर्ज पुरवठा जो आहे तो आत्महत्या करण्यापर्यंत साधारणपणे शेतकऱ्याला आता म्हणजे पाळी आणलेली आहे त्यांनी. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात आहे. आणि म्हणून 4% कर्ज पुरवठा साधारणपणे त्यांनी झालेला आहे. शिवाय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा खऱ्या अर्थाने स्वामीनाथननी पुढे आणलेला आहे. आज जे काही आंदोलन सुरू आहे ती कर्जमाफीची मागणी ही खऱ्या अर्थानं स्वामीनाथनपेक्षा वेगळी नाही आहे. ही याच आयोगाचा साधारणपणे एक शिफारशीचा तो भाग आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रात चालू वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे उत्पादन तुरीचं झालं आणि तिथं काय तुरीचं झालं
आणि नंतर शेतकऱ्याची काय अवस्था झाली हे आपण बघतो. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की केवळ उत्पादन वाढलं आणि उत्पादन वाढल्यानंतर साधारणपणे शेतकऱ्याला जास्त पैसे मिळू शकतील अशा पद्धतीचा समज हा सुद्धा खोटा आहे. तर बाजारामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाला मिळणारा दर हे याचं मुख्य कारण आहे. स्वामीनाथन त्याच्यामध्ये सांगितलं आणि बराचसा अभ्यास साधारणपणे या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने स्वामीनाथांनी पहिल्यांदा केला. त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला की आजपर्यंत मिळत असलेल्या MSP जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस, जे काही साधारणपणे आधारभूत किमती ज्या आहेत या सगळ्या आधारभूत किमती कशा ठरवल्या जात आहेत याचा त्यांनी नीट रीतीने अभ्यास केला. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी काही कृषी विद्यापीठ आणि त्यातले तज्ञ लोक आहेत त्यांची एक कमिटी आपण करतो आणि या कमिटीच्या मार्फत साधारणपणे जी काही आधारभूत किंमत आज जी ठरवलेली आहे मग ती राज्य शासनाची एक आहे आणि केंद्र शासनाची एक आहे, अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. या दोन्हीमध्ये ज्या काही किमती ठरवलेल्या आहेत त्या किमती कशा ठरवलेल्या आहेत तर त्या किमती ठरवत असताना फक्त शेतीमालामधलं जे इनपुट आहे ते शेतीमाल तयार करण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो खर्चच काउंट केलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा कसलाही विचार केलेला नाही. पुन्हा त्याच्यामध्ये बनवाबनवी आहे शेतकऱ्याला त्याच्यापासून सुद्धा साधारणपणे त्याचा लागणारा जो काही उत्पादन खर्च आहे तो धरायचाच नाही या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. मुळात तिथं सुद्धा शेतकऱ्याला फसवण्याचं गणित आहेच. म्हणजे ही जी MSP ठरवलेली आहे तर त्याच्यामध्ये मशागतीचा खर्च आहे, त्याच्यामध्ये औषधाचा खर्च आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च आहे. पण खऱ्यात मिळलेला माल जो आहे तो घरापर्यंत आणण्यासाठी लागणारी जी काही वाहतूक आहे त्याचा विचार त्याच्यामध्ये केला जात नाही. आज मागच्या वेळेला साधारणपणे जो युरिया जो DTP आपण वापरला आणि त्याच्यामध्ये वाढलेल्या मधल्या काळामध्ये ज्या काही किमती आहेत त्याचा विचार तर त्या म्हणजे आधारभूत किंमत ठरवताना साधारणपणे त्या प्राध्यापकाने यावेळेला केलेला नाही. मग या सगळ्या गोष्टीला त्याला काय करावं लागतं, सफर करावं लागतं. शेतकऱ्याला घरापासून मार्केट पर्यंत साधारणपणे जेव्हा माल घेतो त्याचा सुद्धा खर्च खरं म्हणजे त्याच्यामध्ये यायला पाहिजे ना उत्पादन खर्चामध्ये, पण तोही त्याच्यामध्ये धरला जात नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्याला बडवेगिरीचं प्रकरण तर आहेच, पण तरी सुद्धा साधारणपणे आधारभूत किमती चालूच आहे. या आधारभूत किमतीच्या पार्श्वभूमीवर विचार करत असताना या देशामध्ये ज्या APMC आहे मार्केट कमिटी आहे या मार्केट कमिटीमध्ये ज्यावेळेला शेतकरी आपला माल घेऊन जातो तो माल घेऊन गेल्यानंतर सुद्धा आधारभूत किमतीच्या खाली त्याला आतापर्यंत माल विकावा लागला. तुम्ही आपलाही विचार करा, महाराष्ट्राचा विचार करा. सोयाबीन आधारभूत किंमत एक आणि सोयाबीन साधारणपणे 1000-1500 रुपये कमी किमतीने साधारणपणे आपण विकतो. तुरीचं तसंच झालं. सर्व प्रकारचं पॅडी आपली हे जे काही भात आहे त्या भाताचा सुद्धा साधारणपणे तशाच पद्धतीचा विचार होतो. आणि या सगळ्या गोष्टी साधारणपणे आधारभूत किमतीच्या खाली या ठिकाणी करतायत. जरूर या देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीची वैज्ञानिक तंत्र सुधारणा वगैरे ज्या आपण म्हणतो त्या सुद्धा झालेल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक काट्यामध्ये होते अशा पद्धतीची भावना व्यक्त झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक काटे सुद्धा या देशामध्ये आले. APMCनी इलेक्ट्रॉनिक काटे बसवले वजन करण्यासाठी. पण झालं काय त्याच्यामध्ये याचा बारकाईने अभ्यास याच्यामध्ये केलेला स्वामीनाथांनी आणि त्याने असं सांगितलं की जसजशा तंत्र सुधारणा झाल्या तसा छोटा छोटा शेतकरी जो आहे तो या संपूर्ण व्यवस्थेपासूनच बाजूला फेकला गेला. म्हणजे काय झालं, समजा वजन काट्यावर माल करायचा आणि माल विकायला न्यायचा असं जर APMC मध्ये जायचं ठरवलं तर कारखान्यामध्ये साधारणपणे ऊसाचं वजन जे आहे ते आपण ट्रक सकट करतो ना पहिल्यांदा आणि मग ट्रक उतरून आल्यावर मोकळ्या ट्रकचं वजन करतो आणि मग साधारणपणे निव्वळ नीट वजन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला मिळतं. पण हे करण्यासाठी हा जो काही गुंठ्याचा 5 गुंठ्याचा 20 गुंठ्याचा असा जो काही शेतकरी आणि त्याच्यामध्ये 5-6 पुती आणि 5-6 क्विंटल अशा पद्धतीचा माल आहे त्याला ट्रक नेणं परवडेल का, त्याला मोठ्या वाहनात घालून नेणं परवडेल का.
माल बीपीएमसी पर्यंत तो शेतकरी मग त्याचा खर्च वाढेल म्हणून घरातच कुठेतरी खाजगी सावकाराच्या बरोबर साधारण खाजगी व्यापाऱ्याच्या बरोबर साधारणपणे मालाचा सौदा करतो आणि त्याला आधारभूत किमतीची गॅरंटी कशी मिळू शकते? याचा संपूर्ण विचार केल्यानंतर असं लक्षात आलं किंवा नव्या तंत्र सुधारणा ज्या आहेत त्या नव्या तंत्र सुधारणा या सगळ्या नव्या तंत्र सुधारणांचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि नव्या तंत्र सुधारणांच्या मध्ये गाव पातळीवर साधारणपणे पाण्याची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कशा पद्धतीनं जे हे होते पाणी एक मोठा शेतकरी साधारणपणे एक विहीर खणतो आणि स्वतःच्या 15 एकर शेतीला पाणी देण्याबरोबर आणखी 15 एकर लोकांना साधारणपणे पाणी देतो. तो विजेचा खर्च आणखी काहीतरी पाण्याचा ठरतो ना चौथा एक पंचभाग वगैरे काहीतरी साधारणपणे आपल्याकडे पद्धत असेल ना पाणी जर समजा दुसऱ्याचं घ्यायचं झालं तर तो खर्च त्याला करावा लागतो. आजपर्यंत माझी छोटी जमीन होती मी हाताने मशागत करत होतो किंवा भागमण टोमण काहीतरी करत होतो परंतु आता मध्ये अवतीभोवती पूर्णपणे ट्रॅक्टरला शेती केली जाते आणि माझी मजुरी देणारा जो काही कामगार आहे तो सुद्धा कसा महाग झाला आणि मग मला तो ट्रॅक्टर वापरल्याशिवाय तयार म्हणजे उपयोग नाही आणि माझ्याजवळ ट्रॅक्टर नाही म्हटलं मला भाड्याने ट्रॅक्टर घ्यावा लागतो त्यामुळे त्याचा मला खर्च करावा लागतो. असं करता करता साधारणपणे हा जो छोटा शेतकरी साधन विहीन असलेला शेतकरी पूर्णपणाने साधारणपणे या नव्या तंत्रज्ञानापासून पूर्णपणाने बाजूला पडायला लागलेला आहे आणि त्याला ही शेती परवडत नाही. अशा अनेक गोष्टी साधारणपणे आपल्याला सुद्धा नीट रीतीने समजून घ्यायला तर या सगळ्या बाबी ज्या या बाबीचा विचार केल्यानंतर साधारणपणे एक गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव हा या संपूर्ण शेतकऱ्यांची जी काही लूट आहे त्याच्यामधला कळीचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याची लूट होते परंतु शेतीमालाचा भाव हा अत्यंत महत्वाचा जो काही भाग आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने यांनी आपलं लक्ष द्यावं. कॉम्रेड बीडी तिवारी कॉम्रेड बीडी तिवारी आहे त्यांचा सत्कार कॉम्रेड डांगे सर यांनी करावा अशी विनंती करतो. मी जे सांगत होतो की शेतीमालाचा भाव हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा साधारणपणे याच्यामध्ये आहे की ज्याच्यामुळं अधिक उत्पन्न केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना जास्त पिकवल्यावर सुद्धा समजा जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याची सगळ्यात मोठी लूट होते आणि तिथं लहान शेतकरी मोठा शेतकरी अशा पद्धतीचा भेट सुद्धा करण्याची गुंजाईश आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये असं आहे की समजा मी यावेळेला चांगली शेती पिकवली पण तरी मी 1000 रुपये तोट्यात एक एकर शेती असताना गेलो तर मग 10 एकर वाला 10,000 रुपये तोट्यात झाला. त्यामुळे इतकी जी काही साधारणपणे गोष्ट आहे की एकूण शेतीचा अरिष्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने साधारणपणे तोट्यात आहे तर लहान मोठा वगैरे अशा भेद करण्याचा प्रश्न येत नाही. मी हा प्रश्न हे जे काही नवीन कॉर्पोरेट शेतकरी आहे किंवा फार्म हाऊसवाले शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही. ग्रामीण भागात राहणाऱ्या लहान मोठ्या शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतो कारण इथं लँड सिलिंग आणि वेगवेगळ्या पद्धतीने साधारणपणे इथल्या जमिनीच्या ज्या काही मर्यादा आहेत महाराष्ट्राबद्दल साधारणपणे अशा पद्धतीचे शेतकरी परंतु नवे शेतकरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा तयार झालेले आहेत आणि ते अंबानी अदानी सारखे वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांचे हजारो एकर साधारणपणे फार्म हाऊस आहेत त्यांचा प्रश्न ही एक वेगळी गोष्ट आहे की जो आज चर्चेला मुद्दा आलेला आहे की मुंबईत असलेल्या लोकांना सगळ्यात मोठी कर्जमाफी कशी वगैरे वगैरे तर हे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी नाही बोलत. मी या ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे काही शेतकरी आहेत लहान मोठे या गोष्टीच्या बद्दल सुद्धा साधारणपणे असंच आहे की ज्याची सोसायटी पण बारी तो सगळ्यात बारी कारण त्याच्यावर कर्ज जास्त म्हणजे तो मोठा शेतकरी अशीच परिस्थिती साधारणपणे आज तयार झाली आणि म्हणून
याच्याबद्दल त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि तो त्यांनी आधारभूत किंमत कशी ठरवली जाते आताची, आणि आधारभूत किंमत ही नसून हा उत्पादन खर्च आहे. आता जी जाहीर झालेली आधारभूत किंमत आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, ही मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे आता साधारणपणे ही हा उत्पादन खर्च आहे शेतकऱ्याचा. आणि त्यांनी त्याच्यावरची जी काही शिफारस केलेली आहे ती शिफारस अशी आहे की उत्पादन खर्च अधिक 50% नफा अशा पद्धतीचा विचार करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा दर तुम्ही ठरवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर समजा साधारणपणे मार्केटमध्ये तशा पद्धतीची अवस्था नसेल तर तुम्ही स्टॅबिलिटी फंड, प्राइस स्टॅबिलिटी फंड असा त्यांनी शब्द वापरलेला आहे की सरकारने प्राइस स्टॅबिलिटी फंड उपलब्ध केला पाहिजे. आणि या प्राइस स्टॅबिलिटी फंडामधून हे जे शेतकऱ्यांच्या दरामध्ये जी काही तफावत असेल आणि दीर्घ नुकसानी जात असेल तर तो वापरून शेतकऱ्याला पूर्णपणे काय केलं पाहिजे तुम्ही तर शेतीमालाचे दर दिले पाहिजे. अशा पद्धतीची सूचना या आयोगाने केल्यानंतर काही लोकांनी त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे कोण आहेत याचा सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. एक तर तुम्हाला माहित आहे की नाशिकमध्ये काही विद्वान मंडळी साधारणपणे शरद जोशींच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत होते त्या मंडळींनी याच्यावर आता अलीकडच्या काळामध्ये मोठे लेख लिहायला सुरुवात केली. आणि ते असं म्हणतात की स्वामीनाथन हे अर्थतज्ञ नव्हते, ते तर म्हणजे कृषी वैज्ञानिक होते आणि त्यांचा मार्केटशी काय संबंध वगैरे अशा पद्धतीचा विचार करताय. शेतकऱ्यांच्या बद्दल एवढा यांनी जागतिकीकरणाचा पुरस्कार केला. टंकेलला तरी शेतकरी संघटनेचा बिल्लाला निघाले होते शरद जोशी. आणि शरद जोशी काय आणि शरद पवार काय दोघं त्यावेळेला असं म्हणत होते की जर काही समजा जागतिकीकरण आलं या देशामध्ये तर शेतकऱ्यांचा शेतीमाल जो आहे तो परदेशामध्ये जाईल, त्याला चांगल्या पद्धतीचा दर मिळेल आणि मग शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कौलं येतील. अशा पद्धतीचं साधारणपणे त्यांनी शेतकऱ्यांना स्वप्न दाखवलं होतं. 1985 पासून 2017 पर्यंत साधारणपणे या जागतिकीकरणाची जी काही फळं आहे ती सगळी फळं आम्ही भोगलेली आहे. त्याच्यामधून किती आत्महत्या घडलेल्या आहेत हे आपण बघतोय. आणि आज हे याच्यावर टीका करायला निघालेले आहे स्वामीनाथन यांची टीका ही पूर्णपणानं सरकारचा कोणत्याही गोष्टीमध्ये साधारणपणे हस्तक्षेप असू नये असा विचार मूलपणानं विचार करणारे हे जे लोक आहेत ह्या लोकांचा विचार पूर्णपणानं खोटा आहे. त्याच्यामुळे देशोधडीला आपण लागायची पाळी आलेली आहे. तेव्हा अशा मंडळींना गाव कुसाबाहेर ठेवणं ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आता गरज तयार झालेली आहे. आणि म्हणून आपण स्टॅबिलिटी फंडाची जी काही एक गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे लक्षात ठेवा. प्राइस स्टॅबिलिटी फंड जर शासनाने तयार केला तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने उत्पादन खर्च अधिक 50% रक्कम देता येईल. आणि याचा विचार करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलमध्ये एक निर्णय झालेला आहे की शासनाने 1 लाख कोटी रुपये साधारणपणे प्राइस स्टॅबिलिटी फंड तयार करावा आणि स्वामीनाथन कमिटीची अंमलबजावणी करावी. या घोषणेसाठी 26 तारखेला संपूर्ण देशभरामध्ये रास्ता रोकोचे कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आयोजित केलेले आहेत. किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभर साधारणपणे या पद्धतीचे कार्यक्रम आपण काढले. महत्वाची गोष्ट आहे. मी या सगळ्या गोष्टींचा विचार सांगता साधारणपणे एक गोष्ट माझ्याकडे राहून जाईल. आयात निर्यात या अनुषंगाने साधारणपणे विचार केला. काही वेळेला घडत असतं आपल्या देशामध्ये की कांदा साधारणपणे 2 रुपयाला पैसे जातो आणि तो कधी कधी 80 रुपयेपर्यंत सुद्धा साधारणपणे वाढला आणि मग डोळ्यात पाणी यायला लागतं सरकारांच्या. आणि मग त्यावेळेला ते पटकन काय करतात की तो पुन्हा खाली आणण्यासाठी त्यांनी शेतीमाल आयात करण्याचा विचार करतायत. आणि शेतीमाल आयात करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून त्यांना वंचित ठेवतात. आयात निर्यात असा जो भाग आहे तो शेतीमाल आयात करायचा
काय गरज आहे? इथं जर उपलब्ध असेल समजा गहू, तर बाहेरून गहू आणायची काही गरज नाही. इथं जर तूर उपलब्ध असेल तर बाहेरून तूर आणायला करायची काही गरज नाही. पण इथली तूर स्वस्त होण्यासाठी परदेशामधून काय आणायचं? तूर आणायची. इथली साखर महागली तर परदेशामधून साखर आयात करायची, गहू आयात करायचा आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळणारं जे काही दर आहे ते सुद्धा पाळायचे. या पद्धतीने समजा जर काही गोष्टी आतापर्यंत घडत असतील तर स्वामीनाथांनी सांगितलेलं आहे की शेतीमाल आयात करताना 10 वेळा विचार करा आणि आयात कर जो आहे तो आयात कर खऱ्या अर्थाने शेतीमालावरचा पूर्णपणे वाढवण्याशिवाय शेतकऱ्यांना या देशामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये टिकून राहता येणं शक्य नाही. आणि म्हणून आयात कर वाढला पाहिजे ही त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी जास्त वेळ नाही घेतल्या, शेवटच्या 2 गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्यासमोर त्यांच्या शिफारशीच्या अनुषंगाने बोलतो. खरं वाटतं त्यांनी असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की शेतकऱ्यांची लूट ही आतापर्यंत साधारणपणे किती झाली? समजा आधारभूत किमतीप्रमाणे त्यांना दर मिळाला नाही याचं जरी काउंट केलं, दरवर्षी साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याने विकलेला माल आणि त्याच्यामध्ये झालेल्या शेतकऱ्याचं नुकसान या सगळ्या गोष्टीचा जरी विचार केला तरी त्याची तूट एवढी भयानक पद्धतीनं शासनानं लक्ष न दिल्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून त्याची नुकसान शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहे. आणि म्हणून गाव ओस पडत चाललेली आहे. गावाचं सगळं कल्चर उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. ग्रामीण भाग ओस पडत चाललेला आहे. आणि म्हणून हे जर टिकवायचं झालं तुम्हाला तर सामाजिक सुरक्षितता नावाची जी काही गोष्ट आहे तिच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. आणि ते जर करायचं असेल तर वृद्धाप काळामधल्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही काही योजना बनवल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण किसान सभेच्या वतीनं एक भूमिका पेन्शनची घेतलेली आहे की वृद्धाप काळामध्ये शेतकऱ्याला, शेतमजुराला, कारागिराला पेन्शन मिळाली पाहिजे वगैरे अशा पद्धतीची आपण भूमिका घेतलेली आहे. पण या पद्धतीचा विचार हा स्वामीनाथांनी खऱ्या अर्थाने पुढे आणलेला आहे. त्याच्याबद्दल मला विचार करायचा आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा साधारणपणे जो काही भाग आहे तो आहे जागतिक पातळीवर साधारणपणे जर आपल्याला शेतकऱ्यांच्या दर्जा साधारणपणे टिकवायचा असेल तर त्याची उत्पादकता, त्याच्या सुरक्षितता या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला पाहिजे. या अनुषंगाने साधारणपणे शेती मालाचं जे काही खर्च आहे, इनपुट आहे, तो कसा कमी करता येईल, म्हणजे शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने काही विचार केला पाहिजे. मग बियाणांचा विचार आहे, मग संपूर्णपणे रासायनिक खतांचा विचार आहे, औषधांचा विचार आहे आणि वेगवेगळ्या अवजारांचा विचार आहे, लाईट म्हणजे वीज ज्याला आपण म्हणतो ते विजेचा विचार आहे आणि पाण्याचा वापर आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने साधारणपणे विचार करून शेतकऱ्यांना हे अनुदानित दराने साधारणपणे पाहिजे याबद्दलची शिफारस ही अशी. आता अशी सगळी शिफारस समजा जर आपल्याकडे झाली तर कोणता शेतकरी आत्महत्या करेल? आणि म्हणून स्वामीनाथन कमिटीची शिफारस ही एकमेव मागणी खऱ्या अर्थाने आहे. आणि त्यासाठी आम्ही किसान सभेच्या वतीनं ठरवलेलं आहे. आज तर हे कर्जमाफी आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या वरची महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणची ही आंदोलन आहे. पण ही मलमपट्टी आहे. कर्ज माफी ही केवळ मलमपट्टी आहे. शेतकऱ्याला कर्ज माफीसाठी पुन्हा समोरही हात पसरवा लागायचं नसेल तर स्वामीनाथन शिफारसीची अंमलबजावणी करा ही एकमेव खऱ्या अर्थाने आपली मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी आपण 2 ते 10 सप्टेंबर या तारखांना महाराष्ट्रामधल्या 4 ठिकाणी साधारणपणे जनजागरण किसान संघर्ष यात्रा काढतोय. आणि त्याच्यामधून स्वामीनाथन आयोग त्याच्या संदर्भातलं जागरण शेतकऱ्यांच्या मध्ये करणं ही गोष्ट आपण करतोय. आणि दुसऱ्या बाजूला साधारणपणे देशव्यापी अशा पद्धतीचं आंदोलन केल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीतल्या जंतर मंतर या कार्यालयासमोर घेरा घालो डेरा घालो अशा पद्धतीचं एक आठवडाभर संपूर्णपणानं आंदोलन त्या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रात एका दिवशी साधारणपणे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले शेतकरी जातील 3-3 राज्याचं मिळून ते आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये 3000 शेतकरी आपल्याला न्यायचे आहेत आणि त्याची तयारी करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी माझं भाषण शांतपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो.
या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं